नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान यावर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामधील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. नामाच्या रूपात होणाऱ्या बदलास किंवा नामाला होणाऱ्या विकारास डॅश डॅश असं म्हणतात. तर नामाच्या रूपात होणाऱ्या बदलास किंवा नामाला होणाऱ्या विकारास विकरण असे म्हणतात. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. या ठिकाणी थोडक्यात माहिती बघा. नामाच्या मूळ रूपात लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे जो बदल होतो त्याला आपण व्याकरणामध्ये विकरण असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. मराठी व्याकरणानुसार लिंग या शब्दाचा मूळ अर्थ काय होतो? तर मराठी व्याकरणानुसार लिंग या शब्दाचा मूळ अर्थ होतो खून किंवा चिन्ह. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे आहेत की स्त्री जातीचे आहेत हे ज्या चिन्हाने ओळखले जाते त्याला आपण मराठी व्याकरणामध्ये लिंग असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. मानवी शरीरात लाल रक्तपेशींची ज्यांना आपण RBC असं म्हणतो तर यांची निर्मिती प्रामुख्याने कोठे होते? तर मानवी शरीरामध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती ही अस्थिमज्जेमध्ये होते. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. अस्थिमज्जा. हाडांच्या आतील पोकळीत असलेल्या मऊ ऊतींमध्ये रक्ताच्या विविध पेशींची काय होत असते? निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 4. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर कशामध्ये होते? तर ते होते फायब्रिनमध्ये. ऑप्शन ए बरोबर आहे. रक्त गोठताना फायब्रिनोजेनचे रूपांतर न विरघळणाऱ्या फायब्रिनच्या तंतूमध्ये होते, ज्यामुळे जखमेवर जाळे तयार होऊन काय होतं? रक्त थांबतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5. पंचायती राजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणता होता? तर पंचायती राजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश होता ऑप्शन ए. राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढावा व ग्रामीण भागांचा विकास व्हावा हा त्यामागील उद्देश होता. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 6. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय डॅश डॅश येथे आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग या ठिकाणी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7. मराठी भाषेत लिंगाचे मुख्य किती प्रकार मानले जातात? तर मराठी भाषेमध्ये लिंगाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात. त्यामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी हे 3 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी या गटात मोडतो? तर या ठिकाणी पुल्लिंगी गटात मोडणारा शब्द आहे समुद्र. ऑप्शन ए बरोबर आहे. तो समुद्र. ती नदी हे स्त्रीलिंगी झालं. ती खाडी हे पण झालं स्त्रीलिंगी आणि ते तळे हे झालं नपुंसकलिंगी. आणि फक्त या ठिकाणी समुद्र काय होणार आहे? पुल्लिंग येणार आहे. पुढचा प्रश्न 9. फुफ्फुसातून शुद्ध झालेले ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयाच्या कोणत्या भागात सर्वप्रथम येते? तर ते हृदयाच्या डावे आलिंद यामध्ये सर्वप्रथम येते. ऑप्शन ए बरोबर आहे. फुफ्फुसाकडून येणाऱ्या शिरा शुद्ध रक्त डाव्या आलिंदामध्ये घेऊन येतात. पुढचा प्रश्न प्रश्न 10. मानवी शरीरातील मूत्रपिंडाचे मुख्य कार्य काय आहे? तर ते आहे रक्ताचे गाळण करून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. हे मूत्रपिंड ज्याला आपण किडनी म्हणतो त्याचं मुख्य कार्य आहे. प्रश्न 11. 1954 साली पंचशील तत्वे डॅश डॅश यांनी मांडली. तर 1954 साली पंचशील तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली होती. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 12. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे डॅश डॅशचे घोषवाक्य आहे. तर हे मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा याचे घोषवाक्य आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13. विदुषी या शब्दाचा योग्य विरुद्धलिंगी पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी येणार आहे ऑप्शन सी विद्वान. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. नपुंसकलिंगी शब्दांचा योग्य समूह कोणता तो ओळखायचा आहे. तर या ठिकाणी नपुंसकलिंगी आहे ते झाड, ते घर आणि ते पुस्तक. ऑप्शन ए बरोबर आहे. हे काय येणार आहे? हे पुल्लिंग येणार आहे. तो वारा, तो सूर्य, तो चंद्र, तो पर्वत, तो रस्ता, तो मुलगा हे देखील पुल्लिंग येणार आहे. ती वही, ती शाळा आणि ती पेन्सिल हे स्त्रीलिंग येणार आहे. आणि नपुंसकलिंग येणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 15. मानवी पचन संस्थेमध्ये अन्नाच्या पचनाची क्रिया कोठून सुरू होते? तर ती मुख ज्याला आपण तोंड म्हणतो इथून सुरू होते. तर लाळेतील टायलिन सारख्या विकारांमुळे पिष्टमय पदार्थांची पचनाची सुरुवात ही तोंडातच सुरू होत असते.
प्रश्न क्रमांक 16. मानवी शरीरात पित्त कोठे साठवले जाते? तर ते पित्ताशयामध्ये साठवले जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. यकृताने तयार केलेले पित्त पित्ताशयात साठवले जाते आणि ते आवश्यकतेनुसार आतड्यामध्ये सोडले जाते. प्रश्न क्रमांक 17. चौसाच्या लढाईनंतर शेरशहाने कोणते नाव धारण केलेले होते? तर त्याने शेरखान हे नाव धारण केले होते. ऑप्शन सी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 18. अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ डॅश डॅश काळातील आहेत. तर अष्टाध्यायी अर्थशास्त्र आणि थेरीगाथा हे ग्रंथ मौर्य काळातील आहेत. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न 19. सामासिक शब्दाचे लिंग कशावरून ठरवले जाते? तर सामासिक शब्दाचे लिंग ही दुसऱ्या किंवा शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते. ऑप्शन बी बरोबर आहे. सामासिक शब्दाचे लिंग दुसऱ्या किंवा शेवटच्या शब्दावरून ठरवले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. भाजीपाला या सामासिक शब्दाचे लिंग कोणते? तर या सामासिक शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. ऑप्शन ए बरोबर आहे. आता या ठिकाणी पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंग आहे हे कसं ओळखायचं? तर सामासिक शब्दाचे लिंग हे त्यातील शेवटच्या शब्दावरून किंवा दुसऱ्या शब्दावरून ठरलं जातं. आता या ठिकाणी भाजीपाला यामध्ये भाजी हा एक शब्द आहे आणि पाला हा एक शब्द आहे. तर पाला हा दुसरा किंवा शेवटचा शब्द आहे, त्यामुळे पाला, तो पाला, त्यामुळे हे काय येणार आहे? पुल्लिंग येणार आहे. पाला हा शब्द पुल्लिंगी असल्याने भाजीपाला या सामासिक शब्दाचं पुल्लिंगी हे रूप लिंग येतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21. हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात? तर त्यांना शिर किंवा नीला म्हणतात. ऑप्शन बी बरोबर आहे. शिरा शरीराच्या विविध भागाकडून अशुद्ध रक्त गोळा करून हृदयाकडे आणतात. प्रश्न 22. जिभेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचे ज्ञान देणारे संवेदी केंद्र असते? तर ते असते गोड चवीचे ज्ञान देणारे. ऑप्शन ए बरोबर आहे. जिभेचा शेंडा हा प्रामुख्याने गोड चवीसाठी संवेदनशील असतो. पुढचा प्रश्न प्रश्न 23. प्राचीन काळी अरब डॅश डॅश होते. तर प्राचीन काळी अरब हे निसर्गपूजक होते. ऑप्शन ए बरोबर आहे. ते त्यावेळी निसर्गाची पूजा करत होते. प्रश्न 24. सोन्याचे नाणे मोहर तर तांब्याचे नाणे काय? दाम. ऑप्शन बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 25. श्रीमंत हे विशेषण असले तरी श्रीमती हे रूप कोणत्या स्त्रीलिंगी रूप म्हणून ओळखले जाते? कोणाचे? तर त्या ठिकाणी श्रीमानचे स्त्रीलिंगी रूप काय येणार आहे? श्रीमती येणार आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. मराठीत उभयलिंगी शब्द म्हणजे काय? तर तो आहे ऑप्शन डी. जे शब्द दोन वेगवेगळ्या लिंगामध्ये आढळतात त्यांना आपण उभयलिंगी असं म्हणतो. काही शब्द हे एकापेक्षा जास्त लिंगामध्ये येतात. उदाहरणार्थ बाग हा शब्द जो आहे तो बाग आणि ती बाग म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी या दोन्ही लिंगामध्ये येतो, म्हणून त्याला आपण उभयलिंगी असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27. वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन कोणत्या क्रियेद्वारे केले जाते? तर वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन हे बाष्पोर्जन या क्रियेद्वारे केले जाते. ऑप्शन डी बरोबर आहे. पानांवरील पर्णरंध्रावटे जास्तीचे पाणी बाष्प स्वरूपात काय करतात? बाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण बाष्पोर्जन असं म्हणतो. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न 28. फुफ्फुसाचे मुख्य कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे फुफ्फुसे हे काय करतात? ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजन जो असतो तो रक्तात मिसळतात आणि रक्तातील जो CO2 असतो तो बाहेर टाकतात. त्यामुळे ते काय करतात? रक्ताचे शुद्धीकरण करतात. ऑप्शन डी बरोबर आहे. प्रश्न 29. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते? तर ते जपानचे केले जाते. ऑप्शन सी बरोबर आहे. जपानला आपण उगवत्या सूर्याचा देश असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 30. डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर या सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जून 1928 रोजी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 31. कालवड हा शब्द म्हणजे शब्दाचा पुल्लिंगी शब्द निवडायचा आहे. तर कालवडच्या पुल्लिंगी काय येणार आहे? खोंड. ऑप्शन सी बरोबर आहे. खोंड म्हणजेच तरुण बैल या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय आहे? कालवड आहे. प्रश्न 32. मानवी शरीरात कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस हा रोग होतो? तर ते आहे ऑप्शन डी. ऑप्शन ए बरोबर आहे. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यास किंवा जीवनसत्व डी
च्या कमतरतेमुळे हाडांचा कमकुवतपणा म्हणजेच मुडदूस होतो. प्रश्न 33. रक्तवाहिन्यांच्या कोणत्या प्रकारामध्ये रक्त दाबाने वाहते आणि भिंती जाड असतात? तर ती आहे धमन्या. ऑप्शन डी बरोबर आहे. हृदयाकडून जोरात रक्त ढकलले जात असल्याने धमन्यांच्या भिंती ह्या जाड असतात आणि स्थितिस्थापक असतात. प्रश्न 34. यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत? तर यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक आहेत बाबा पदमनजी. ऑप्शन डी बरोबर आहे. याच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 35. इसवी सन 1215 मध्ये इंग्लंडच्या राजाच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे. तर हा करार मॅग्ना कार्टा या नावाने प्रसिद्ध आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 36. सांडणी हे कोणत्या प्राण्याचे स्त्रीलिंगी रूप आहे? तर सांडणी हे उंटाचे स्त्रीलिंगी रूप आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 37. पचन झालेल्या अन्नाचे जास्तीत जास्त शोषण शरीराच्या कोणत्या भागात होते? तर पचन झालेल्या अन्नाचे जास्तीत जास्त शोषण हे शरीराच्या लहान आतड्यामध्ये होते. ऑप्शन डी बरोबर आहे. लहान आतड्याच्या भिंतीवर असलेल्या सूक्ष्म विलाय द्वारे अन्नातील पोषक काय केली जातात? तर ती पोषक तत्वेही शोषली जातात. प्रश्न 38. हवा फुफ्फुसात गेल्यानंतर ऑक्सिजनचा रक्तामध्ये प्रवेश कशाद्वारे होतो? तर तो होतो वायुकोशद्वारे. ऑप्शन बी बरोबर आहे. फुफ्फुसातील सूक्ष्म पिशव्यांना वायुकोश म्हणतात, जिथे वायूचा विनिमय रक्तासोबत होतो. प्रश्न 39. निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटाला सरासरी किती ठोके पडतात? तर निरोगी मानवी हृदयाचे दर मिनिटाला 72 ते 80 सरासरी ठोके पडत असतात. ऑप्शन सी बरोबर आहे. निरोगी म्हणजे ज्याला आजार कोणताही नाही असा व्यक्ती. एका सामान्य व निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाची स्पंदनेही दर मिनिटाला 72च्या सुमारास असतात. प्रश्न क्रमांक 40. चंद्र पूर्णतः झाकला जातो या स्थितीतील ग्रहणाचा प्रकार कोणता? तर तो आहे खग्रास चंद्रग्रहण. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. विषुववृत्तीय भागात दररोज दुपारनंतर जो पाऊस पडतो तर तो कोणत्या प्रकारचा असतो? तर तो ऑप्शन बी बरोबर आहे. आरोह किंवा अभिसरण प्रकारचा असतो. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 42. सूर्य या शब्दाचे लिंग कोणते? तर सूर्य शब्दाचे लिंग आहे पुल्लिंगी. तो सूर्य आपण म्हणतो. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? तर या ठिकाणी पेन्सिल हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. कागद हा शब्द पुल्लिंगी आहे. तो कागद, तो पेन हे देखील पुल्लिंगी आहे आणि तो खडू हे देखील पुल्लिंगी आहे. आणि ऑप्शन ए ती पेन्सिल हे स्त्रीलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 44. मानवी आहारातील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे? तर तो आहे कर्बोदके, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. ऑप्शन डी बरोबर आहे. शरीराला लागणारी दैनंदिन ऊर्जा प्रामुख्याने तांदूळ, गहू यांसारख्या कर्बोदकांमधून मिळते. त्यामुळे मानवी आहारातील ऊर्जेचा मुख्य स्रोत हा कर्बोदके असतात. प्रश्न 45. लाळेमध्ये कोणते विकर आढळते जे पिष्टमय पदार्थांचे पचन करते? तर ते असते टायलिन. ऑप्शन सी बरोबर आहे. टायलिन हे पिष्टमय पदार्थांचे रूपांतर साध्या साखरेमध्ये करते, ज्याला आपण माल्टोज असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 46. सूर्यमालेमध्ये लघुग्रह खालीलपैकी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत? तर सूर्यमालेमध्ये लघुग्रह हे प्रामुख्याने मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान आहेत. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 47. जगातील सर्वात मोठे वाळवंट व सर्वात जास्त लांबीची नाईल नदी असलेला खंड कोणता? तर तो आहे आफ्रिका खंड. ऑप्शन बी बरोबर आहे. आफ्रिका खंडामध्ये जगातील सर्वात मोठे वाळवंट आणि सर्वात जास्त लांबीची नाईल नदी आहे. प्रश्न क्रमांक 48. मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप मुलगी होते, तर पुत्र या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल? पुत्री होईल. ऑप्शन ए बरोबर आहे. तत्सम शब्दांच्या बाबतीत पुत्राचे स्त्रीलिंगी रूप काय होणार आहे? पुत्री होणार आहे. प्रश्न 49. खालीलपैकी कोणता शब्द उभयलिंगी म्हणजे स्त्रीलिंगी पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी नपुंसकलिंग अशा दोन्ही लिंगामध्ये आढळणारा? तर तो आहे वेळ. वेळ हा शब्द पुल्लिंगी म्हणजे तो वेळ आणि स्त्रीलिंगी ती वेळ अशा दोन्ही प्रकारे वापरला जातो, त्यामुळे ते उभयलिंगीमध्ये येतं. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 50. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर ती आहे
यकृत. ऑप्शन डी बरोबर आहे. यकृत ज्याला आपण लिव्हर म्हणतो, तर हे शरीरातील सर्वात मोठे अंतर्गत अवयव आणि ग्रंथी आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब